नमस्कार. जिल्हा परिषद शाळेच्या गुणवत्तेबद्दल महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील नागरिकांचा एक समज आहे की जिल्हा परिषद शाळांच्या मध्ये उत्कृष्ट गुणवत्ता मिळत नाही. जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक शिकवत नाहीत. परंतु हा गैरसमज नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यामधील एक डोंगर वस्तीवर वसलेलं असं एक गाव आहे, ज्या गावाचं नाव आहे हिवाळी. ह्या हिवाळी गावामध्ये केशव गावित सर यांच्या एक सुप्त कल्पनेतून त्यांनी या शाळेचा बौद्धिक विकास कसा असतो, गुणवत्ता कशी असते, तो देण्याचा विद्यार्थ्यांच्या माध्यमातून एक उत्कृष्ट प्रयत्न केलेला आहे. आपण जर हा परिसर बघितला तर पूर्णपणे डोंगर माथ्यावर बसलेली ही शाळा आहे. शाळेची पटसंख्या 65 आहे आणि या 65 पटसंख्येपैकी या गावामधून येणारे 10 विद्यार्थी आणि 55 विद्यार्थी आहेत. ते साधारणपणे 20 ते 22 किलोमीटर अंतरावरून इथे येतात. सकाळी शाळा 9 ते संध्याकाळी शाळा 9 पर्यंत या ठिकाणी भरत असते. गणित असेल, इंग्रजी असेल, हे तर दररोजच्या अध्यापनामधले वेगवेगळ्या भाषा आहेत. परंतु इथल्या विद्यार्थ्यांना फ्रेंच येते, इथल्या विद्यार्थ्यांना जर्मन भाषा येते, इथल्या विद्यार्थ्यांना कन्नड येते, उर्दू येते आणि वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे या शाळेतील विद्यार्थी दोन्हीही हाताने या ठिकाणी लिहितात. त्यांना कोणताही पाडा विचारा, 142चा विचारा नाही तर 187चा किंवा 400चा पाडा विचारा. काही क्षणामध्ये वेगवेगळ्या जगामधील देशांच्या राजधानी असतील, वेगवेगळ्या महाराष्ट्रामधल्या गावं असतील, नेते असतील किंवा 20-25 अंकांची संख्या, त्याच्या भागाकार आणि गुणाकार अतिशय उत्कृष्ट पद्धतीने करत असतात. खरं तर हिवाळी गाव आपण बघितलं तर इथं गाव मला आपल्याला कुठेच दिसत नाही. फक्त डोंगर आणि डोंगरच या ठिकाणी दिसतोय, लोकवस्ती कुठेही नाही. परंतु एक प्राथमिक शिक्षक मनामध्ये आणल्यानंतर काय करू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे या ठिकाणी केशव गावित सर आहे. मी महाराष्ट्रामधील प्रत्येक शिक्षकांना या ठिकाणी आवाहन करतो की त्यांनी एक वेळ तरी येऊन गावित सर काय उपक्रम राबवतात ते उपक्रम त्यांनी या ठिकाणी पाहिलं पाहिजेत. मुलं कशा पद्धतीने रमतात. खरं तर आमची PM श्री कराड नगरपालिका शाळा क्रमांक 3 ही महाराष्ट्रात सर्वाधिक पटसंख्येची शाळा आहे. सर्वाधिक गुणवत्तेमध्ये येणारे विद्यार्थी या ठिकाणी येतात. परंतु आज आम्ही 500 किलोमीटर अंतरावरनं ह्या शाळेचं गुणवैशिष्ट्य पाहण्यासाठी आम्ही ठिकाणी आलेलो आहे. ज्यांना संघर्ष करायचा पटसंख्येसाठी आणि खरोखर चांगलं काम करायचंय त्यांनी एक वेळ निश्चितपणे या हिवाळी शाळेला या ठिकाणी भेट दिली पाहिजे. नमस्कार. नमस्ते. मी अर्जुन कोळी, PMC कराड नगरपालिका शाळा क्रमांक 3चे माजी मुख्याध्यापक, की जी शाळा आज महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पटसंख्या म्हणून ओळखली जाते. आता कालच आमचा 4थी आणि 7वीचा निकाल लागला आणि त्याच्यात आमच्या राज्यात स्कॉलरशिपला 4 आणि 38 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता झाले. एवढा प्रचंड आमच्याकडे गुणवत्ता आहे, प्रचंड पटसंख्या आहे. पण तरी सुद्धा आम्हाला एक उत्कंठ अशी वाटली की आम्हाला गावित सरांची शाळा ही बघायची आहे. कारण काही व्यक्ती आणि काही शाळा अशा असतात की त्या भुरळ घालत असतात, की आपल्याकडे खेचत असतात. आणि ते कोणाला खेचतात की जे शैक्षणिक मध्ये चांगलं काम करतात अशा शिक्षकांना ते खेचत असतात. आणि म्हणून मी आणि माझे सहकारी आमचे मुख्याध्यापक तुमच्या शेजारी आता सध्याचे अलीकरी सर या ठिकाणी आलेले आहेत. आपण सुरुवात करूया की सर, केशव गावित सर, की तुम्हाला ही संकल्पना का आणि कधी सुचली? सर्वप्रथम मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. तत्पूर्वी आपल्या शाळेचे व्हिडिओ मला सुद्धा न्यूज मध्ये बघण्यात आलेले आहेत की आधीच वेटिंग असतं आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त पटसंख्या मध्यंतरी आपल्या राज्याचे माननीय शिक्षण मंत्री महोदय साहेब यांनी पण आपल्या शाळेचे गौरवोद्गार काढलेले होते. मी ते ऐकलेले आहेत. पटसंख्या कशी वाढते आणि पटसंख्या ही गुणवत्तेमुळेच वाढते. त्याच्यामुळे मला तरी वाटते की 100% गुणवत्ता असल्यामुळेच पटसंख्या वाढलेली आहे. परंतु तरीही तुम्ही एवढ्या अंतरावरून माझ्या छोट्याशा डोंगराळ भागातील शाळेला भेट देण्यासाठी आलेले आहेत. संकल्पना म्हणजे ह्या परिसरामध्येच मी शिक्षण घेतलेलं आहे आणि खूप मोठा संघर्ष केलेला आहे. कारण संघर्षाशिवाय शक्य नाही. तर त्या गोष्टी जाणलेल्या होत्या की काय आवश्यक आहे
मी माझ्या आई वडिलांनी पहिलीला पण शिक्षण घेतलेलं नाही, मजुरीच केलेली आहे, दुसऱ्यांच्या गडी म्हणून सालगडी म्हणून काम केलेलं आहे त्यांनी, आणि त्याच्यामुळे आर्थिक क्षमता काही नसलेलं माझं घर, आणि तो संघर्ष आई वडील मजुरीसाठी बाहेर आम्हाला पहाटे उठवायचे, अभ्यास करायला लावायचे, आणि आम्ही अभ्यास करत जायचो. 8वीला असताना पहिल्यांदा द्राक्षाच्या बागामध्ये काम करायला सुरुवात केली. मग 11वीला नाशिकला डीएड ह्या हिवाळी गावामध्ये येण्याच्या आदल्या दिवसापर्यंत मार्केट यार्डला हमाली केलेली आहे. 40 रुपये मिळायचे संध्याकाळी 5 ते रात्री 11 पर्यंत भाज्या उतरायचो. आणि त्याच्यामुळे वाटते की मला जे गाव मिळालं ते गाव आणि माझ्या घरची परिस्थिती सारखीच जाणवली, त्या गावातल्या मुलांची परिस्थिती आणि माझी परिस्थिती. तर मला वाटले की काहीतरी करावं, आणि एकच स्वप्न होते की शिक्षक व्हायचं, दुसरं काही नाही. का तर माझ्या पुढे माझेच गुरुजी आदर्श म्हणून होते, आणि त्या गुरुजींनी शिकवलेल्या पावलावर 1ली ते 4थीला जे शिकवत होते त्यांच्या पावलावर पाऊल ठेवावं असं वाटलं. आणि त्याच काळामध्ये 2010 ते 16च्या काळामध्ये मी राज्यसेवेची तयारी करत होतो. मग मला थोडंसं ज्ञान बऱ्यापैकी वेगवेगळ्या विषयांचं वाचण्यात आलं. आंतरराष्ट्रीय राजकारण असो, मानवी साधन संपत्तीचा विकास, मानवी हक्क, पाश्चिमात्य शैक्षणिक विचारवंत काय आहे, त्यांचे शिक्षण विषयक विचार काय आहे, ते मी वाचत गेलो. आणि मला वाटले की आपण अधिकारी झालो तर ह्या गोष्टी करूया पुढे. पण त्यावेळेस वाटत होते की दुर्दैव असेल की मी अधिकारी झालो नाही, पण मला आज वाटते की माझे खूप सुदैव असेल की मी अधिकारी झालो नाही. आज इतका आनंद ह्या ठिकाणी आहे की मला तो आनंद मिळाला नसता तिथे गेल्यानंतर. नशीब होते माझे की 2-4 मार्काने पद हुकले, आणि मला वाटले की मला या गोष्टी अपेक्षित होत्या की त्या मिळायला पाहिजेत होत्या, जेणेकरून मला ते पद मिळालं असतं. हा विचार करून मी 2016ला 365 दिवस शाळा सुरू केली. तेव्हापासून आजपर्यंत 12 तासाची शाळा आहे. तर 12 तास हा असं ठरवून घेतलेला वेळ नाही, मुलांच्या प्रेरणेने, एनर्जीने आणि गावकऱ्यांच्या साथीने हा 12 तासाचा उपक्रम सुरू केला होता. की मला वाटले की 10 ते 5च्या वेळेला शालेय अभ्यासक्रम पूर्ण होतोय किंवा शैक्षणिक कामकाज करावं लागतं, पण या विद्यार्थ्यांना अजून देणं काहीतरी अपेक्षित आहे की त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्या गरजेचं आहे. आणि तो सर्वांगीण विकासासाठी मला वेळची आवश्यकता वाटली की त्या वेळेमध्ये व्हावं त्या गोष्टी. मध्यंतरी कुमटे बीट समजा ज्ञान रचनावादी पद्धत आली होती, त्याच वेळेला सुचलं की आपण आता हे बदलावं, आपण काहीतरी एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज कराव्यात, आणि त्या वेळ पाहिजे. आणि म्हणून तो खरं म्हणजे न कळत तो वेळ वाढवला गेला. एक गाव एक कलर ही संकल्पना माझ्या डोक्यात होती, आणि ती 2016ला मी केली. पूर्ण गावाला हिरवा कलर दिला, वरती लाल कलर, आणि वेगवेगळ्या भिंतीवरती वेगवेगळ्या पेंटिंग्स काढल्या होत्या मुलींच्या नावाच्या नेम प्लेट. 2012चा उपक्रम. मग ज्ञानरचनावादीमुळे मुलं प्रत्येक पेंटिंग जवळ जायचे आणि माहिती द्यायची त्या गावातल्या प्रत्येक चित्राची, आणि मग शाळेतल्या ऍक्टिव्हिटीज वेगळ्या. असे उपक्रम. मुळात ही शाळा गावामध्ये आहे, मूळची जिल्हा परिषदेची शाळा, तर तिथले उपक्रम वेगळे. मला वाटले की मुलांना काहीतरी देणं गरजेचं आहे की जेणेकरून ऑप्शन ए आणि ऑप्शन बी पण असावा. ऑप्शन बी मध्ये कौशल्य शिकून त्यांना रोजगार प्राप्त व्हावा, नाही नोकरी मिळाली तर तिकडे पण त्यांना पर्याय राहील. आणि ह्या हेतूने मी थोडं वेगळं गुरुकुलच्या धर्तीवरती शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. गुड. सर, आता मला तुम्ही सांगा की आम्हाला असं माहिती मिळाली की तुमच्या परिसरामध्ये केवळ छोटा परिसर असल्यामुळं 8-10 मुलं तुमच्याकडे येतात. मग उर्वरित जी मुलं आहेत ती साधारणपणे तुमची एवढ्या लांबून म्हणजे किती किलोमीटर अंतरावरून येतात, आणि पालकांनी नक्की या ठिकाणी हा बदल पालकांच्या पर्यंत कसं काय पोहोचला? मी ज्या वेळेला आलो 2009 या वर्षामध्ये, साधारणतः 9 ते 12 अशी काहीतरी पटसंख्या होती. 5-6 मुलं राहायचे, 5-6 मुलं पालकांसोबत स्थलांतरित व्हायचे, आणि गुणवत्तेवरती फोकस केला. हळूहळू गावकऱ्यांची मानसिकता बदलली. ज्या गावामध्ये 5वीच्या पुढे शिक्षण घेतलेलं नाही अशा गावामध्ये, आणि गावाची ओळख नव्हती, कारण 2016ला रस्ता आणि विजेची सोय झाली, तोपर्यंत मार्केटचा काही संबंध येत नव्हता ग्रामस्थांचा, आणि बाहेरच्या जगाशी जास्त परिचित नव्हते. आणि तिथं काम करणं माझ्यासाठी जिकिरीचं होतं, आणि त्याच्यामुळे ते काम मी गुणवत्तेने करत गेलो. आणि मानसिकता बदलायला सुरुवात झाली. कशी झाली की बाहेरच्या व्यक्ती शाळेला भेट द्यायला, मुलांचा अभ्यास म्हणजे अभ्यास दौरा व्हायला लागला, आणि गावकऱ्यांना वाटायला लागली काहीतरी आपले मुलं आणि आपली शाळा ही वेगळी आहे. आणि त्या दृष्टीने मग बदल व्हायला सुरुवात झाला. गावकरी मुलं जेवढे काही होते तेवढ्यांना दररोज पाठवायला लागले. मध्यंतरी गावातला पट 20-25 झाला होता, पण गावाची लोकसंख्या सध्या जो सर्वे केला तो 215 लोक वस्ती आहे.
आणि म्हणजे मुलंच नाही गावामध्ये, फक्त पटावरती गावातले 7 मुलं आणि नर्सरीचे 3 मुलं असे हिवाळी गावातले 10 विद्यार्थी आहेत. आणि उर्वरित 55 विद्यार्थी हे 20 ते 22 किलोमीटर अंतरावरून पालक दररोज आणून सोडतात आणि घ्यायला रात्री येतात. मजूर वर्गाचे पालक बहुतेक आहेत, ते मजुरीसाठी बाहेर जातात आणि काय त्यांचं भाडं असेल ते खर्च करून इथं आणतात. एक पालक 150 किलोमीटरला सुरगाणा तालुका आहे, तो पूर्ण आदिवासी तालुका आहे. त्या सुरगाणा तालुक्यातील पालक ते पण इकडे मजुरी करतात, बाहेर कामाला जातात आणि त्या मुलाला इथं रूम घेऊन शिकायला आणलेलं आहे त्यांनी. तर असे विद्यार्थी शिकतायत, पालकांची शैक्षणिक मानसिकता बदललेली आहे आणि त्याच्यामुळे 12 तास आवडीने पालक मुलांना पाठवतात. थोडक्यात शाळा ही घर बनवायचं चालू आहे की मुलांना घरी जायला आनंद वाटतो, तर मग मी शाळा का घर नाही बनवावी. मला जर शाळात घर बनवता आली तर मुलं बाहेर जाणारच नाही, हेतूने मी ते तयार केलेलं आहे आणि पालक मुलांना आनंदाने पाठवतात. छान. साधारणपणे आता आपल्या वर्गाची म्हणजे आपण आता म्हटलं की तुम्ही तुमच्याकडून बालवाडी पासूनचे विद्यार्थी तुमच्याकडे आहेत, बालवाडी ते 5वी पर्यंत. आता इथं जर हे सगळं आपण बघितलं, हे सगळं बघितलं तर या ठिकाणी कुठेही वर्ग हा कन्सेप्ट नाही, हे सगळं ओपन आहे. मग इथले विद्यार्थी कसे शिकतात आणि सध्याची त्यांची प्रगती कुठपर्यंत आहे? गावातल्या मूळच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये षटकोनी शाळा आणि एक स्क्वेअरची शाळा, तिथले उपक्रम मी 7 वर्षात 7 वेळेस सगळं पूर्ण ज्या क्षमता प्राप्त झाल्या की लगेच बदलत राहायचो. अशा पद्धतीने माझं शिक्षण चालू होतं. कोविड काळ लागला. कोविड काळामध्ये मी 10-12 दिवस सुट्टी दिली आणि पालकांनी ओरड केली. पालकांनी ओरड केल्यामुळे शाळेला कुलूप लावलं आणि त्या झाडाच्या फणस आणि एक दुसरं झाड आहे त्या झाडाच्या सावलीला येऊन बसलो. तेव्हा 95 मुलं या पाड्यांवरती यायचे 12वी पर्यंतचे. मी 3री ते 12वी पर्यंतच्या मुलांना स्पर्धा परीक्षेचे विषय शिकवायचो. सोमवार ते शुक्रवार, शनिवारी रिव्हिजन, रविवारी 7 पेपर व्हायचे. ज्यावेळेला फळ्यावर लिहायचे तेव्हा मी नोट्स काढून प्रश्न तयार करायचो. रात्री घरी गेलो की 10:30 नंतर जेरॉक्स काढत बसायचो आणि रविवारी पेपर व्हायचे. बालवाडी 1ली-2रीच्या मुलांना वाचन, लेखन आणि कौशल्य आधारित शिक्षण भरपूर चालू होतं त्यावेळेला. तर अशा पद्धतीने त्या झोपडीमध्ये दुसऱ्या लाटेच्या वेळेला नेटवर्क आलं, मग ती झोपडी उभारली आणि ताडपत्री लावली आणि ताडपत्रीमध्ये 4 वर्ष बसलो. आणि 4 वर्ष बसल्यानंतर मग जमीन मिळाली. इथं हरिदास भुसारे भाऊ आहे, त्यांच्याकडे 1.5 एकर जमीन, त्यांनी 1 एकर जमीन दान दिली. जमीन एका गिव्ह वेलफेअर ऑर्गनायझेशन या संस्थेला विनंती केली, तर त्यांनी जमीन आहे का म्हटलं आहे जमीन. मग जमीन मिळाल्यामुळे इथं बांधकाम सुरू केलं. पण ते बांधकाम आर्किटेक्चर मॅडम होत्या, त्यांनी मुलांना 1 दिवस पूर्ण दिला की खालीच्या शाळेमध्ये माझी अध्यापन पद्धती काय, मुलं शिकतात कसे, ते पूर्ण तो अभ्यास केला. झोपडीमध्ये अभ्यास केला आणि मुलांना 12 तास कसं बसता येईल ह्या पद्धतीची रचना तयार केली, एक स्ट्रक्चर बनवलं आणि त्याच्यावरती आमचं डिस्कशन सुरू झालं. माझी मुलाखत घेतली, मला कसं अपेक्षित आहे रचना, त्या पद्धतीने मग मी सांगत गेलो की मला इथं वर्ग असा पाहिजे, इथं फळा पाहिजे, माझी बसायची जागा ही पाहिजे. आणि त्या पद्धतीने आता आपण इथं जर बसलोय तर हा जो एक क्लास आहे, हा क्लास दरवाजा बंद केल्यानंतर एक वर्ग तिकडे सुरू होईल, एक वर्ग इकडे सुरू होईल. तिकडे ऑफिसमध्ये काही सुरू असेल तर एक वर्ग मुलं इकडे बसून तोंड करून तिकडे वर्ग सुरू होईल. तिथं एक होणार, इकडे एक होणार. हे अँपी थिएटर सारखं ते तयार केलं. आणि ऑफिसमध्ये बसून जर बघितलं तर एक पूर्ण मुलं एका नजरेत बसणार, शेवटून बघितलं तर इकडे दिसणार आणि मध्ये इकडे त्या सोप्याकडे बसलो तर पूर्ण क्लास दिसणार, कुठल्या क्लासमध्ये काय चालू आहे. म्हणजे मी सांगितलं होते की 200 ते 250 विद्यार्थी मी एकटा सांभाळू शकेन अशा पद्धतीने शाळेची रचना असावी, त्या पद्धतीने तयार केली. आता इथे एक खिडकी दिसत नाही, मध्ये ते सर्कल अर्ध आहे, तिथं मुलं उन्हाळ्यात बसून अभ्यास करतात. झाडाची संकल्पना आणि व्हेंटिलेशन, हवेचा सगळा स्रोत इकडे. आणि त्या पद्धतीने आता इथं 12 तास मुलं कसं बसतात ते सांगतो तुम्हाला. फळे आहेत, बसायची जागा एका ठिकाणी नाही. जसे की क्लास असेल, क्लासमध्ये 12 घंटे मुलं एका ठिकाणी किंवा आपण 3 तास म्हटले तरी एका ठिकाणी बसणार नाही. इथं बेंचेस नाही, बेंच तुम्हाला बाहेर दिसले असतील. बेंचची संकल्पना नाही, मुलांना हवं तिथं बसता येतं. अर्ध्या ते 45 मिनिटाची 3 तासिका आहेत, बाकी सगळ्या अर्ध्या तासाच्या, बाकी 15 मिनिटाच्या तासिका आहेत. तर त्या अर्ध्या तासाला बसायची जागा बदलते त्यांची. एखादा ग्रुप जर एका ठिकाणी बसत असेल तर दिवसभर त्या ठिकाणी तो ग्रुप नसतो. अर्ध्या तासाला इकडे जाणार, तिकडे जाणार, इकडे येणार, तिकडे जाणार, एकत्र येणार. परंतु तो ग्रुप उठल्यानंतर त्यांच्या क्षमतेवाईज मुलं पण चेंज होणार.
एकच विद्यार्थी एकच ग्रुप दिवसभर एका ठिकाणी नसणार. मराठीच्या क्षमतेचं ग्रुप वेगळा, गणिताचं वेगळा, इंग्रजीचं वेगळं, म्युझिकच्या क्षमतेचं वेगळं. तर जशा क्षमता असतील तसे विद्यार्थी बदलत जातात, त्यांची जागा बदलत जाते आणि त्याच्यामुळे त्यांना 12 तास बसायचा आनंद मिळतो. दुसरी गोष्ट, आता तुम्ही बघाल तर 1 तास ते निश्चिंत झोपतील, झोपण्याची वेळ पण त्यांची आहे. आणि म्हणून जसं की गोपालन आहे, कुक्कुटपालन आहे, मधमाशी पालन आहे, मत्स्यपालन आहे, इकडे सगळं फरशी लावलेले आहे, पण हे अटकून शेणाने सारवायचं येतं. तर त्यांना त्या गोष्टी आल्या पाहिजेत, चहा बनवता आला पाहिजे, तर त्यांना तो आनंद अभ्यासाच्या व्यतिरिक्त मिळावा, अशा पद्धतीचं मला स्ट्रक्चर अपेक्षित होतं आणि ते मी तयार करून घेतलं. त्याच्यानंतर परत अर्धा एकर जमीन मिळाली, त्या झोपडीचं आदिवासी म्युझियम बनवलं, परसबाग केली, औषधी वनस्पती केल्या आणि त्यांनाही वाटत नाही मलाही वाटत नाही 12 तास. आणि खरं सांगतोय की 12वा तास रात्री 9 वाजता हुरहुर राहते की अजून काहीतरी राहिलं म्हणून दिवसाच. म्हणजे 12 तास हे कमीच पडतात. एकही दिवस असं नाही की 12 तास जास्त झाले म्हणून असं. सर आता तुम्ही तर म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये असं म्हणतो की 24/7 या पद्धतीने तुम्ही या शिक्षण क्षेत्रासाठी वाहून घेतलेला आहे. मी या सगळ्या तुमच्या शिक्षणासाठी वाहून घेतलेल्या ह्या सगळ्या बिझी शेड्यूल मधनं तुमच्या ऑनलाईन माहिती असतील, घरचा आपला गृहप्रपंच आहे, अधिकाऱ्यांच्या भेटी असतील, ऑनलाईन मीटिंग असतील, हे तुम्हाला कसं शक्य होत आहे? मार्ग काढले तर ते शक्य होतं, पण खरं म्हणजे आता पण आज मी एकटा आहे समजा, अजूनही 100 विद्यार्थी वाढले तरी मी सांभाळू शकेन असं मला वाटतंय. एक गोष्ट सांगतोय की जसा मार्ग काढलेला की ऑनलाईन कामं खूप आहेत आपल्याला. माझा छोटा भाऊ आहे शिक्षक, 2010ला तो जॉईन झाला. आता नुकताच केंद्र प्रमुख परीक्षेमध्ये तो पास झाला आणि नशिबाने परत माझंच केंद्र मिळालेलं आहे त्याला. तर मला खरं म्हणजे पासवर्ड पण माहित नाही शाळेचा, माझ्याकडे किती वर्षापासून चार्ज आहे, परंतु सर्व गोष्टी तो करतोय. तो त्याच्या शाळेचं सांभाळत असताना माझं पण करायचं, आता पण त्याला तर तो एक मार्ग काढलेला आहे. दुसरी गोष्ट, पालकांचा सहभाग तितकाच आहे. आपल्या शिक्षण क्षेत्रातील अधिकारी वर्गाचा पण सहभाग तितकाच आहे. आपल्या राज्याचे माननीय शिक्षण मंत्री महोदय साहेबांचा वाटा खूप मोठा, खारीचा वाटा आहे. आणि ह्या सर्व आणि माझ्या घरचे आई वडील, माझी मिसेस, हे सर्व ह्या पिलर सारखे उभे आहेत आणि मी निश्चिंत आहे. मी काहीही करत नाही असं मी नेहमी म्हणतो, मी काहीच करत नाही. मी फक्त एकच करतो की मी इथंच असतो आणि त्याच्यामुळे सगळे व्यक्ती जे आहेत त्या माझ्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. अधिकारी वर्ग जे आहेत किंवा माननीय शिक्षण मंत्री महोदय साहेब, कालच VC झाली संध्याकाळी, माननीय कलेक्टर साहेब, माननीय CO साहेब आणि सगळे आमदार महोदय साहेब होते. त्यावेळेला पण कालच साहेबांनी विषय काढला 5:30 वाजता की केशव गावित शिक्षण मंत्री साहेबांनी बोलवलं तरी नाशिकला या तरी येत नाही म्हणे. आणि काय येत नाही तर तो सरळ म्हणतो की माझ्या मुलांचं नुकसान होईल आणि आम्ही पण त्यांना बोलवत नाही. गेल्या 1.5 महिन्यामध्ये 13 व्हिडिओ कॉल झालेले आहेत आदरणीय शिक्षण मंत्री महोदय आणि मी जात नाही. का तर हे उपक्रम खूप आहेत आणि विद्यार्थ्यांची का नुकसान करावी. 50 भाडं काय जे असेल ते खर्च करून इथं येतात आणि एक दिवस बुडवणं माझ्यासाठी खूप मोठं, मी ते हे करू शकत नाही. त्याच्यामुळे मी बाहेर, मला जायला वेळ नाही. एक थोडी नैसर्गिक देणगी पण मिळालेली आहे मला, अशी की मला 1 किलोमीटरचा मोठ्या गाडीने प्रवास होत नाही आणि त्याच्यामुळे खूप मोठी देणगी आहे ती माझ्यासाठी. इथून मी हालत नाही आणि मुलांसाठी ते करतो. आज आपण महाराष्ट्रामधल्या काही शाळा बघितलेल्या आहेत, अनेक महाराष्ट्रातल्या शाळांना आम्ही भेटी दिलीत. खरं तर थोडीशी आपली पटसंख्या वाढली, गुणवत्ता वाढली की तो मुख्याध्यापक असेल किंवा शिक्षक असेल, तो प्रसिद्धीच्या पाठीमागे धावतो आणि तो शिक्षक एवढा वाहत जातो की त्या प्रसिद्धीच्या ओघापायी त्याच्या मुलांच्याकडे दुर्लक्ष होतं आणि मग फक्त प्रसिद्धी 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 आणि खाली जर बघितलं तर मग पुढं काहीच नसतं. मग केशव गावितांना हे कसं शक्य होतंय? हे सर्व करत असताना केशव गावित हा कुठेही प्रसिद्धीमध्ये नाही, परंतु हे सर्व होतं. तुम्हाला असं वाटत नाही की महाराष्ट्रामध्ये काही शिक्षक असे आहेत की ते प्रचंड प्रसिद्धीच्या झोतामध्ये आहेत, अधिकाऱ्यांच्या कक्षेमध्ये आहेत, राजकीय पदाधिकाऱ्यांच्या बरोबर? तुम्हाला असं कधीतरी वाटतं का की आपणही तिथपर्यंत ते अचीव्ह केलं पाहिजे का? मुलं हे माझे सर्वस्व आहेत हे मानून तुम्ही काम करताय? तो विषय सांगू नये, परंतु माननीय शिक्षण मंत्री महोदय साहेबांनी जेव्हा पहिल्यांदा भेट दिली मला त्या दिवशी खूप आनंद झाला. त्याच्या 10 दिवसामध्ये 10 दिवस मी खूप डिप्रेशन मध्ये होतो.
खरं सांगतो की काम करताना मला एवढंच वाटतं की त्याची दखल फक्त आपणासारख्या व्यक्ती मीडिया कोणतरी येऊन घेतलेले आहे. माझं 17 वर्षामध्ये एकही उपक्रम फोटो स्वतःहून गेला नसेल आणि मला अपेक्षित नाही. मला फक्त विद्यार्थी दिसतात आणि या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये एवढंच वाटतंय आणि म्हणून मला ती प्रसिद्धी अपेक्षित नको. मला ती प्रसिद्धीचं काहीही म्हणजे कोणी चांगलं पण म्हणावं ही पण अपेक्षा नाही आणि कोणी वाईट म्हणावं ही पण अपेक्षा नाही आणि फक्त करत राहावं. मला विद्यार्थीच दिसतात आणि म्हणून मी माननीय शिक्षण मंत्री महोदय साहेबांच्या 8 मीटिंगला गेलेलो नाही. त्यांनी सांगितले मला 8 वेळेस बोलवलेलं, मी अजूनही गेलेलो नाही. मला माहिती आहे की मी एकदा गेलो की हे सगळं बंद होईल आणि म्हणून मी त्यांना स्पष्ट भूमिकेत सांगितलेले की माननीय साहेब तुम्हाला कोणाला घेऊन यायचं असेल तर इथं या, माझे विद्यार्थी त्यांच्याकडून शिकतील आणि थोडंसं मी पण काही सांगू शकतो, ह्या पद्धतीने आउटपुट मिळेल आणि म्हणून मला ते प्रसिद्धीची अपेक्षा अजिबात नाही आणि तिकडे मी म्हणजे 0.1% विचार करत नाही. एखादी गोष्ट मला पाहिजे की काय पाहिजे कधीही नाही आणि करणार पण नाही. म्हणजे मला ते वाटतं की नको त्याच्यापासून थोडंसं दूर राहावं. सर एक शेवटचा प्रश्न की इथं आपल्याला वर्ग हा कन्सेप्ट नाही. ह्या विद्यार्थ्यांना तुमच्या आता आम्ही विद्यार्थ्यांची थोडी संवाद आम्ही त्यांच्याशी राहिला. मुलं दोन्ही हाताने लिहितात, त्यांना फ्रेंच येते, त्यांना उर्दू येते, वेगवेगळ्या भाषा येतात त्यांना, ते ह्या विद्यार्थ्यांना येत असतात. मग एकाच वेळेस हे कसं शक्य होतंय? मगाशी पण सांगण्याचं राहिलं गुणवत्तेच्या विषयी. विद्यार्थी 4 वयोगटा, कोणी 3.5 वर्षी, 4 वर्ष, 4.5 वर्ष किंवा 5 वर्षामध्ये प्रवेश घेतात. आता मूल दाखल झाल्यानंतर त्या मुलाला 1 महिना, 2 महिने, 5 महिने, 6 महिनेही काही म्हटलं जात नाही. छोटं बाळ आल्यानंतर ते इथे येणार, विद्यार्थी मोठे त्यांना सांगितलं जातं तू सांभाळ त्यांना. ते विद्यार्थी इथे येऊन झोपणार, जेवण करणार, बाहेर फिरणार, परत येणार, परत बघणार, परत झोपणार, खेळणार, काहीतरी गाडी घेऊन खेळणार. यांना या गोष्टीला वेळ द्यावा लागतो. म्हणजे कोणाला 6 महिने लागतात, कोणाला 1 महिना पण लागतो. तोपर्यंत आम्ही त्या विद्यार्थ्याला काही म्हणत नाही की बा तू आता ती पाटी हातात घे आणि तू गिरव किंवा काहीतरी लिही म्हणून, अजिबात काही म्हटलं जात नाही. तो विद्यार्थी न कळत 2 गोष्टी शिकतोय. एक, निरीक्षण करतोय दिवसभर काय चालू आहे, विद्यार्थी आताच्या वेळेला कुठं जातात, काय करतात. आणि दुसरी गोष्ट, तो हळूहळू 12 तास बसायचा स्टॅमिना तयार करतो. पहिल्या दिवशी विद्यार्थी अर्धा तास थांबणार, मग थोडा वेळ वाढवणार, हळूहळू 12 तास बसायचा वेळ त्यांचा स्टॅमिना बनवला जातो. ज्या दिवशी, ज्या महिन्यामध्ये ह्या 2 गोष्टी साध्य होतील त्या वेळेला न कळत हातात पाटी पकडतात ते आणि हातात पाटी पकडून माझ्याकडे आले तेव्हापासून त्यांचा प्रवास सुरू होतो. त्याच्या 3 महिन्यामध्ये ते वाचायला लिहायला शिकतात. मग बालवाडीच्या मुलांना म्हणजे पहिलीला दाखल होण्यासाठी आता ते लक्षपर्यंत बालवाडीचा छोटा ग्रुप, याच्यामध्ये बालवाडीचा मोठा ग्रुप अब्जपर्यंत वाचतोय, बालवाडीचा छोटा ग्रुप त्या लक्षपर्यंत वाचतोय. तर त्या पहिलीच्या पहिल्या दिवशी बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, कुठल्याही अंकांच्या क्रिया, त्याच्यानंतर मराठी वाचन, इंग्रजी वाचन, 30च्या पुढे पाडेपाठ आणि 2 हाताने लेखन हे पहिलीच्या पहिल्या दिवशी येत त्या आणि मग प्रवेश असतो त्यांचा. तर ते पण त्यांच्या असं बळजबरी नाही, त्यांच्या इच्छे म्हणजे त्यांना आनंद वाटेल तेव्हा, वेळ भरपूर असतो त्या वेळेमध्ये शिकतात आणि मग कुठल्याही क्षमतेला ते विद्यार्थी म्हणजे कुठल्याही वर्गात बसवले जातात ते. आणि त्याच्यामुळे गुणवत्तेचं वाचन काय आहे, लेखन आहे, ते काही अडचण येत नाही. मग मंथन एक्झाम आहे, शिष्यवृत्ती परीक्षा आहे, जवाहर क्षमतेला ते विद्यार्थी म्हणजे कुठल्याही वर्गात बसवले जातात ते. आणि त्याच्यामुळे गुणवत्तेचं वाचन काय आहे, लेखन आहे, ते काही अडचण येत नाही. मग मंथन एक्झाम आहे, शिष्यवृत्ती परीक्षा आहे, जवाहर नवोदयचं आहे, या पुढच्या विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात करतो. सायन्सचा रूम आहे, सायन्स आहे समजा ते. तर हे एक गुणवत्तेच्या दृष्टीने गुणवत्ताही ठेवलेलीच आहे. न वाचता येणारा विद्यार्थी एकही मिळणार नाही की त्याला वाचता येत नाही म्हणून. आणि गणित किंवा इंग्रजीचं असं प्रत्येक गोष्ट जमते. दुसरी गोष्ट, बारकाईने लक्ष ठेवलं जातं प्रत्येक विद्यार्थ्याकडे. आणि तिसरं, गणित शिकवायचं असेल तर 20 मुलं असतील तर त्या 20 मुलांना एकच उदाहरण लिहून देणार नाही की आता मी बेरीज समजवली तुम्हाला आणि तुम्ही ह्या पद्धतीने हे उदाहरण लिहिलं आणि तुम्ही सोडवा. 20 विद्यार्थी असतील तर ते माझ्या समोर असतात. त्या विद्यार्थ्याला एखाद्याला बेरीज देणार, एखाद्याला वजाबाकी, एखाद्याला हातच्याची वजाबाकी, एखाद्याला 3 अंकी गुणाकार, एकाला 5 अंकी गुणाकार, भागाकार. तो विद्यार्थी जिथं आडतो दाखवतात, जिथं आडलं तिथंच समजून सांगितलं जातं. तो बसणार दुसऱ्याला, परत जसं की डॉक्टर आणि पेशंट सतत येतात त्या पद्धतीने असतं सगळं.
आणि प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता काय आहे हे मला माहिती आहे. समजा बरं. प्रत्येक विद्यार्थ्यांनी पाठी आणली की त्याला तेवढं देणार, दुसऱ्याला तेवढं देणार, त्याला तेवढं देणार. मग प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रत्येक विषयाच्या क्षमतेनुसार टीच केलं जातं आणि म्हणून थोडीशी गुणवत्ता त्यांच्यामध्ये बऱ्यापैकी आहे. छान सर, आपल्याशी गप्पा मारताना खूप छान वाटलं. म्हणजे मी सुद्धा 159 पटसंख्येवरनं जवळपास 2,500 पटसंख्या शाळेची केली. त्याच्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात. आमचे माझे सहकारी संग्राम गाडवे सर आहेत किंवा बाकी सर्व सहकारी आहेत. तुमच्यासारखंच आम्ही आज 4 शिक्षकावरनं जवळपास आमच्याकडे 60 शिक्षक आमच्या शाळेमध्ये आले. कष्ट घेतलं, पण आम्ही घेतलेले कष्टापेक्षा तुमच्या कष्टाला, तुमच्या या प्रयत्नाला म्हणजे आमचा सलाम आहे. त्याचं कारण असं आहे की एका डोंगर भागामध्ये जिथं कुठल्याही प्रकारची भौतिक सुविधा नाही आणि केवळ विद्यार्थी विकास हा केंद्रबिंदू मानून तुम्ही अतिशय ध्येयाने झपाटलेला आहात आणि आमच्या सर्वांच्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा की प्रसिद्धीपेक्षाही आपण विद्यार्थ्यांच्या पाठीमागे विद्यार्थ्याचं ही जोपासता ह्याच्यामध्ये खूप मोठं हे तुमचं यश आहे. हा तुमचा मोठेपण आहे. आमच्या PM श्री कराड नगरपालिका शाळा क्रमांक 3 महाराष्ट्रातील सर्व महाराष्ट्र राज्य नगरपालिका, महानगरपालिका, आमच्या शिक्षक बांधव, शिक्षक संघटना या सर्वांच्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.